नमस्कार सखी हो. तुमचंही असं होतं का? हॉलिडे सुरू झाले की मुलं आनंदाने उड्या मारतील असं वाटतं. पण रियालिटी काय असते? मोबाईल, टीव्ही, टॅबलेट आणि त्यात हरवलेलं बालपण. कधी-कधी आपण विचार करतो, चला शांत बसलेत ना, मोबाईल देऊया. पण हळू ही सवय बनते आणि नंतर ॲडिक्शन. आज आपण स्क्रीन टाईम बद्दल नाही, तर आपल्या आणि मुलांच्या नात्याबद्दल बोलणार आहोत. एक छोटा प्रश्न स्वतःला विचारा. आपण मुलांना मोबाईल देतो का? की आपण स्वतःला थोडा आराम देण्यासाठी देतो? मुलं स्क्रीन का वापरतात? कारण तो इंटरेस्टिंग आहे, फास्ट आहे आणि रिअल लाईफपेक्षा इझी आहे. पण रिअल प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे? स्क्रीन नाही, कनेक्शन कमी होणं. मुलं मोबाईलमध्ये नाही हरवत. ती आपल्या अटेन्शनच्या कमतरतेमुळे हरवत आहेत. आपण एका छोट्या स्टोरीमधून हे समजून घेऊया. एक छोटा मुलगा होता, आर्यन नावाचा. हॉलिडेज लागले, आई-बाबा दोघंही बिझी होते. पहिल्या दिवशी मोबाईल दिला, दुसऱ्या दिवशी तोच रुटीन आणि काही दिवसांनी आर्यन बाहेर खेळायला पण जात नव्हता. फ्रेंड्सला इग्नोर करत होता. एक दिवस त्याची आई म्हणाली, "बाळा, चल बाहेर जाऊया." तो म्हणाला, "नको, मला गेम खेळायचा आहे." त्या दिवशी आईला जाणवलं, प्रॉब्लेम मोबाईल नाही, ती आणि तिचा मुलगा यांच्यातला डिस्टन्स आहे. आपण मुलांना काय देतोय? इन्स्टंट एंटरटेनमेंट, पण पेशन्स नाही, क्रिएटिव्हिटी नाही, रिअल कनेक्शन नाही. लहानपणी आपण काय करत होतो? मातीमध्ये खेळणं, सायकल चालवणं, मित्रांसोबत भांडणं आणि पुन्हा मैत्री करणं. पण आज नेक्स्ट लेव्हल अनलॉक, नेक्स्ट व्हिडिओ प्ले. पण आयुष्यात लेव्हल अनलॉक करायला स्ट्रगल लागतो, पेशन्स लागतो. मग यासाठी सोल्युशन काय? मग काय करायचं? स्क्रीन काढून टाकायचा? नाही. बॅलन्स तयार करायचा. पहिली गोष्ट, टाइम फिक्स करा. दिवसाला फक्त 1 तासच स्क्रीन बघायला द्या. दुसरी गोष्ट, अल्टरनेटिव्ह द्या. ड्रॉइंग, गेम्स, आउटडोर प्ले अशा ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना गुंतवून ठेवा. तिसरी गोष्ट, फॅमिली टाईम वाढवा. मुलांना तुमचा वेळ हवा आहे, तुमचा मोबाईल नाही. चौथी गोष्ट, स्मॉल रूल्स बनवा. जेवताना नो मोबाईल, झोपायच्या आधी नो स्क्रीन. पाचवी गोष्ट, रिवॉर्ड सिस्टम वापरा. स्क्रीन कमी, रिवॉर्ड जास्त. सहावी गोष्ट, तुम्ही बदल करा. मुलं तुमचं ऐकत नाहीत, ते तुम्हाला कॉपी करतात. त्यामुळे बदलाची सुरुवात स्वतःपासूनच करा. स्किल बेस्ड लर्निंग इंट्रोड्यूस करा. डान्स, म्युझिक, DIY प्रोजेक्ट्स, बेसिक गार्डनिंग या स्किल्स लॉंग टर्म हॅबिट्स तयार करतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, हॉलिडेज परत येतील, पण तुमच्या मुलाचं बालपण परत येणार नाही. आज तुम्ही त्यांना वेळ दिलात, तर उद्या ते तुम्हाला आठवणी देतील. मोबाईल काढून घ्या, पण त्याहून महत्त्वाचं, त्यांच्या आयुष्यात तुमची जागा वाढवा. कारण मुलांना टॉयज नाही, तुमची गरज आहे. हा संवाद तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन विषयांसोबत. धन्यवाद.